टाकळी नाका ते टाकळीला जोडणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमध्ये दगड टाकून दगड मारो आंदोलन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात व्यक्ती पडल्याचे प्रात्यक्षिक सादर केले. या माध्यमातून रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मार्गावर अपघाताच्या घटना घडत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असून रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी आणि नागरिकांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनावेळी शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख भरत मोरे, उपशहर प्रमुख सचिन आसने तसेच मनसेचे अनिल गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव. आज आम्ही या ठिकाणी प्रतिमेक आंदोलन केलेलं आहे. टाकळी फाटा ते टाकळी हा रोड इतका भयानक झालेला आहे. आता या ठिकाणी एक मोटरसायकलवाला बिचारा पडला होता, त्याला अक्षरशः दुखापत झाली. तो बिचारा इथं बसेल आमच्या जवळ. काय त्याला झालं हे तुम्ही स्वतः मीडियावाल्यांनी पाहिलेले. आज या ठिकाणी आम्ही या कडीतून लोक जाणार आहे, याच्यातून पडून आले लोक. मग या PWDचे जे अधिकारी हे काय झोपेले का? त्यांच्या बोकंडीला दांडा घातल्याशिवाय ना आम्ही राहणार नाही. ते कोणतरी बडे साहेब आहे ना, त्यांनी ना या रोडचं आहे ना त्वरित काम चालू करावं. एक अन्याय तुमच्या दालनामध्ये येऊन आहे ना आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हे ध्यानात ठेवा तुम्ही. तुम्हाला काय वाटतं आम्ही काही करणार नाही? हे आम्ही उगा संयम घेतो म्हणून तुम्ही आम्हाला गांडूच्या आवडत समजू नका. इथं सेना आणि मनसेवाले हे ध्यानात ठेवा. हे तुमच्या दालनात कधी बी घुसतील आणि कधी बी आंदोलन करतील. हे ध्यानात ठेवा तुम्ही. हे लवकरात लवकर तुम्ही या रोडचं काम आहे ना मार्गी लावा. अनेक लोक या ठिकाणी जखमी झालेले, त्यांचे खुबे गेलेले, त्यांच्या मनक्यात ज्या पडलेले. 50 खड्डे एकदम ओके. खड्ड्यात रस्ता, रस्त्यात खड्डा, अशी काहीशी परिस्थिती कोपरगाव शहर आणि तालुक्याची झालेली आहे. टाकळी नाका ते टाकळी ते ब्राह्मणगाव हा रस्ता अत्यंत खराब झालाय. अक्षरशः इतके खड्डे पडले, रस्ता कुठे खड्डे कुठे ते समजत नाहीये. या रस्त्यातून आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधव, व्यापारी, कॉलेजचे मुलं, शहर बांधव येत जात असतात. फार ऍक्सिडेंट झाली इथं. कुणाच्या हाताला लागलं, कुणाच्या पायाला लागलं. पण प्रशासन आणि सरकार झोपलेलं आहे. अक्षरशः 50-50 खोके देऊन आमदार खासदार फोडण्यापेक्षा ते 50 खोके त्या रस्त्यावर वापरा. आमच्या सरकारला आव्हान आहे, त्या प्रशासनाला आव्हान आहे. आणि आज खड्ड्यात खडे मारले. भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिली तर हे खडे आम्हाला मंत्र्यांच्या गाडीवर फेकावं लागेल. आज आम्ही सांगतो निश्चित हा रस्ता लवकर होईल हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.